मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे, काय बोलणार? त्यांचं आंदोलन आहे, त्यांनी चालू ठेवलं आहे. किती दिवस उपोषण करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. तर त्यांनी असा निर्धार केलेला आहे, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असं त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. आज मी म्हटलं ना, आंदोलन करताना त्यांची भूमिका घेण्याचा त्यांचा अधिकार आहे, ते आणि शासन बघतील. दुसरं असा प्रश्न आहे की ते म्हणता आम्हाला OBC मधूनच आरक्षण पाहिजे, असा त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आता OBCने ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही करायचं आहे ते. थँक्यू. दुसरं आपलं देवेंद्र फडणवीस यांनी 16% आरक्षण दिला होता, त्यानंतर शिंदे सरकार यांनी 10% आरक्षण दिला होता. आता ते 10% आम्हाला भीक नको पाहिजे असं त्यांनी जरांगे यांनी सांगतात. मी म्हटलं ना, शासन आणि संघटन हे बसून ते ठरवतील, जे ठरेल त्याला आपण मान्यता द्यायची. दुसरं असं आहे, कोर्ट बघेल मग ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे. दुसरं असं आहे की सर आपण कायदेतज्ञ आहे, पोलिसांनी त्यांनी जे परवानगी दिली होती आज फक्त 1 दिवस वाढवून दिला होता, तर आता दिवस वाढवून देणार आहे का त्यांना? काय मला माहीत नाही त्याच्याबद्दल, मला काहीच माहीत नाही. थँक्यू. चालेल. चला. हे होते आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर, इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, जामनेर.